आलेल्या सर्व हितचिंतक व्यासपीठाच्या सत्कार सोहळा या ठिकाणी घेणारा आपल्याला विनंती आहे. त्या ठिकाणी जनता उद्योग समूहाचे प्रमुख सन्मान्य राजेश पाटील वाटाडकर आबा आणि सातारा जिल्हा या ठिकाणी बाबा अध्यक्षा धनश्री काही मालुसरे या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपल्याला विनंती आपण पाठीमागे बसता पण पुढे या. पाठीमागून येणारी मंडळी पाठीमागच्या बाजूला बसतील, आपण पुढे बसून घ्या. पुणेगाव जायगुडे कार्याध्यक्ष वैचारिका स्नेहल पाटील आणि डॉक्टर भाग्यसिंग पाटील आपलंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ सचिन काकडे त्यांचे वडील सर्व मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचं या ठिकाणी एक मिनिट होल्ड. इथे समोर बाहेरच्या तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ती सन्माननीय भामदास माळी या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपलं या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय. आपल्याला विनंती आहे आपण बसून घ्या सर्वांनी सांगताना या ठिकाणी वनवास पक्षी व्यवसायिक येथे सन्मान्य आहे. उपस्थित झालेले आपलं या ठिकाणी स्वागत आहे. या बाजूला पुढे ठिकाणी मराठवाड्यासाठी स्वागत करण्यात येत आहे. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचे स्वागत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे
उपाध्यक्ष सन्माननीय मोहनदास माळी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करत आहे. सन्माननीय त्यागी श्री सुपले काँग्रेस महाबळेश्वर तालुकाध्यक्ष, सन्मान्य दादासाहेब भोसले पाचगणी शहर अध्यक्ष या ठिकाणी या ठिकाणी आमचे जकीनवाडीचे अभिनंदन आपलं. आपल्या सद्दी वीस हॉटेलमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आणि नवनिर्वाचित राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय नामदेवराव पाटील आप्पा यांच्या 53वा वाढदिवस आणि सातारा जिल्हा अध्यक्षपदी झालेली नियुक्ती, या नियुक्तीच्या सत्काराप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय विक्रांत चव्हाण बाबा यांच्या स्तुतीचे पत्नी भाभी आणि मंचावरील सर्वच मान्यवर. मी आता सर्वांची नाव काय घेत बसत नाही. आता एक तर कार्यक्रमाचा थोडासा वेळ झाला आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायची वेळ या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे आणि ज्या सत्कार मूर्ती आहे या ठिकाणी सत्कार होणार आहे ते सत्कार मूर्ती आणि मी आमचं नातं हे चुलत बंधूंचं आहे. कारण लहानपणापासून आपण मी माझ्या लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्यामुळं आबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली की कार्यक्रमाचं प्रास्ताविक तर मला इथं समजत होतं तिथून मी आपण कार्यक्रम आपल्यासमोर माहिती स्वागत आहे. 1973 आमच्या वारुंडी गावामध्ये काशीनाथ कातोबा पाटील हे आमचे चुलते यांच्यामध्ये तिसरा अपत्य जन्माला आणि ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे नेते नामदेवराव पाटील आप्पा आणि त्यांची कारकीर्द 1990 पासून मला समजायला लागली. कारण माझं वय 10 वर्ष होतं. 1990 पासून मी पाहिलेले आप्पा 90च्या आसपास अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शैक्षण असेल किंवा आपलं कुटुंब असेल हे चालवत असताना मी आमची तिन्ही भावंड आणि आमची त्यांची थोरली माता आणि आमच्या सुट्टी कुसुमताई आणि दादा असं एक कुटुंब अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्या तिघा भावंडांनी आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि लहानपणापासूनच आपल्याला काहीतरी मोठं करायचं ते मोठं करायचं अशी जिद्द आणि त्यासाठी प्रामाणिक कष्ट. आता नुसते आप्पाच आहे. आता आपल्याला पिक्चर दिसतोय, फोटो दिसतोय सगळा आप्पांचा, पण आप्पांच्या या संपूर्ण यशाच्या पाठीमागे आमच्या आवाजची हिंमत असेल आणि आता ती माऊली असेल किंवा दादा असेल या सर्वांचं प्रचंड असं श्रेय आणि त्या तिन्ही वहिनीचं सुद्धा या आप्पांच्या सर्व यशामध्ये मोलाचं असं योगदान आहे हे कोणी नाकारू शकत नाही. 2005 साली आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं. त्या इलेक्शनमध्ये आमच्या वार्डातून आप्पांनी उमेदवारी केली आणि आप्पांच्या राजकीय जीवनाला तिथून सुरुवात झाली. त्याच्या अगोदर आप्पांनी वीट भरतीचा व्यवसाय हा अतिशय नेटानं आणि प्रामाणिकपणे सुरू केला होता आणि त्या व्यवसायामध्ये आपला एक ब्रँड निर्माण केला आणि त्या ब्रँडच्या आधारावर संपूर्ण जिल्हा प्रतिनिधी निवडून झालेली होती. आणि 2005च्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला आपण पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य या पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. अतिशय मोठ्या फरकानं ते इलेक्शन आपण जिंकलं आणि त्यानंतर 3 वर्षानंतर आपण आमची सरपंच झाली.
आयुष्याला जिथून 2005 ला सुरुवात झाली की आजचा काय 2026 पर्यंत आपण माझं वळून पाहिजे आणि या राजकीय प्रवासामध्ये तदनंतर त्यांनी पंचायत समिती इलेक्शन लढवलं, आवाजी सोसायटीचं इलेक्शन लढवलं, तदनंतर आता काम झालेलं जिल्हा परिषद इलेक्शन लढवलं. या सर्व राजकीय प्रवासामध्ये आपण ही माणसं जोडली की आपण सर्वांनी अनुभवलेले आणि राजकीय प्रवास आजच्या कधीला तेवढा सोपा राहिलेला नाही. आपल्या सर्वांचा अनुभव आहे की राजकीय करिअर जर घडवायचं असेल तर तुमच्याकडे थोडासा आर्थिक सोर्स हा पाहिजे आणि हा आर्थिक सोर्स करण्यासाठी त्यांनी जे जे व्यवसाय केले आपणचे ते वीट भरूनचा सुरुवातीच्या काळातला व्यवसाय असेल, त्यानंतर लँड डेव्हलपिंगचा व्यवसाय असेल, त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल आणि आता हॉटेलचा व्यवसाय असेल. हा व्यवसाय करत असताना इथे व्यवसायात असलेली प्रामाणिकता आणि आपले जे ग्राहक आहेत त्यांच्या प्रती त्यांना देण्यात येणारी जी त्यांच्याकडून सेवा आहे त्या सेवेमध्ये त्यांनी बरोबर आपल्या सगळ्या ग्राहकांना अतिशय संतुष्ट करून सेवा करून काम केले. आधाजन केलं. आधाजन करत असताना त्यांनी समाजातील जो उपेक्षित तरुण आहे या तरुणाला शिक्षणासाठी कर्ज सगळ्यात महत्वाचं गोष्ट आजपर्यंत तुमच्याकडे निदर्शनास आलेलं आहे की आमच्या गावामध्ये एज्युकेशन आप्पाच्या वेळेला व्यवसायात उतरले त्यावेळी त्यांना एक छंद आहे माणसं जोडायचा. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक चांगलं असं रेप्युटेशन त्यांनी तयार केलं आणि त्या रेप्युटेशनमुळं आमच्या गावातले जवळजवळ 25 लोक पोरांना तरी आप्पांनी स्वतः ते सहकर्मचार आहे त्या प्रत्येक एज्युकेशन लोनला. त्या गोष्टी कधीच्या 2005 ते 2015 पर्यंतच्या ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे कर्ज उपलब्ध होतं त्या कर्जाला स्वतः आप्पा सहकर्जदार म्हणून या ठिकाणी आहेत आणि ती मुलं आज पुण्यासारख्या सिटीमध्ये बेंगलोर सारख्या सिटीमध्ये अतिशय 20-20 लाखाचं पॅकेज घेऊन या ठिकाणी काम करत आहे. अशा या पद्धतीचं सामाजिक कार्य या तुमच्या आमच्या नेतृत्वाच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसं असं काम करणाऱ्या माणसाला शिथिल नसतंच. त्या पद्धतीने आपणची वाटचाल ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य नागरिकाच्या जोरावर आजपर्यंत या ठिकाणी झालेली आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना झालेल्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनचा अनुभव आहे. ते जे काय घडलं आपल्या वारुंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्या माई वहिनी आमच्या निवडून आल्या आणि तदनंतर जी काही नाट्यमय घडामोडी आपल्या जिल्ह्यामध्ये घडल्या तर त्याच्यामध्ये काय काय घडलं आणि काय काय ऑफर्स आपल्याला आल्या त्याचा मी साक्षीदार आहे. परंतु आपल्या नेत्यावरली आपल्या पक्षावरली आणि ज्यांनी आपल्याला या पदापर्यंत पोहोचवलंय त्या सर्वसामान्य मतदारांच्यावरली निष्ठा आपल्याला पुसूवर सुद्धा घडून दिली नाही. हा तुमचा आमचा अभिमान आहे की आपण कुठल्याही आदेशाला या ठिकाणी बळी पडले नाही आणि ते बळी न पडल्यामुळे त्याचाच सन्मान म्हणून की सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आपल्याकडे चालून आलं. तुम्हाला आम्ही ओपनली सांगतो की आपले नेते बाबा त्या ठिकाणी म्हणत होते की आता तुमचा व्याप मोठा आहे आणि तुम्ही हे पद स्वीकारू नका. आपणची सुद्धा सुरुवातीला इच्छा होती की आपला व्याप मोठा आहे परंतु दिल्ली पातळीवरून आपण त्या कार्याचा गौरव या सातारा जिल्हा परिषद सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी झालेला आहे आणि तो सगळा बहुमान तुम्हा आम्हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी तुमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि हे जिल्हा परिषद जिल्ह्याचं जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं जे अध्यक्षपद आलेलं आहे हे अध्यक्षपद हे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कार्यान्वित करावं की जिल्ह्यातील काँग्रेस ही एकसंघ करून आपलं स्वतःचं नेतृत्व आपण सिद्धच करतील आणि तिथून पुढच्या ज्या काय गोष्टी असतील त्या आज बोलायला या ठिकाणी नको त्या सुद्धा तुमच्या आमच्या मनात ज्या आहेत त्या आपण पादक्रम कराव्या अशा मी तुमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं वारुंडी ग्रामपंचायत असेल वारुंडी विकास सेवा सोसायटी असेल आमचं भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था असेल त्याचबरोबर वारुंडी गावातील सर्व नागरिक आणि वारुंडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार यांच्या वतीनं आपल्याला निरोगी असं दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. आपल्या कारकिर्दीचा आपण सुविधेबद्दल आणि
की आपण वाघिणीचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षाच्या शिक्षकोड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जरा शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या विनंती आपण थांबा जरा थांबा आपण मालिकाई यांचा सन्मान करावा. सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्नेहल पाटील यांना विनंती आहे शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष वैशालीताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. स्नेहल पाटील आपल्याला विनंती आपणही वैशालीताई जाधव यांचा या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेसच्या महिला सरचिटणीस किरण हादवी या ठिकाणी उपस्थित आहे. मी डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. स्नेहल पाटील आपल्याला विनंती आपण गेल्या काही मारू. महिला जिल्हा परिषद सदस्य आहेत भागी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून आपण महिलांना आज या ठिकाणी चान्स दिलेला आहे. त्या मॅडम आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय बाळासाहेब माळी यांचा सन्मान होतोय. तेव्हा पाटील चिखलीकर यांचा सन्मान होतोय. मी रणजित पाटील संचालक गंभीरनाथ पाणी पुरवठा आपल्याला विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय अजितराव पाटील चिखलीकर अप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेशराव भोसले अप्पा आपल्याला विनंती करतो की आपण इंद्रजित चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. उपस्थित आहेत आपल्यालाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी सागर पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राहुलराज पवार यांनी कुठले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटनेचे चंद्रकांत पवार यांचा आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप जाधवांना संभाजीराव चव्हाण आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय प्रदीपराव जाधवांना रयस सहकारी साखर कारखाने भंडारी साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. दादासाहेब भोसले पाचगणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण चला पटपट पटपट भंडारी साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान्य स्वीकार करावा. अडचण आहे ना बंद करा. शुभेच्छा देण्यासाठी आपण थांबायला होता. आज जो हा सोहळा होतोय आणि त्या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण आमच्या काँग्रेस बंधू भगिनींच्या मनामनात असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे की अगदी गोरगरिबांच्या मनामनात बसलेले सर्वसामान्यांच्या घरातून जन्माला आलेले गरिबांचे कैवारी शेतकऱ्यांचे मायबाप असे असलेले नामदेव अप्पा पाटील यांना मी मनापासून नमस्कार करते. आज आपणच्याबद्दल जास्त काही बोलत नाही पण तुम्हाला थोडक्यात सांगते आज जिल्हाध्यक्ष पद जे त्यांना मिळालंय खरे आज आता काँग्रेस कमिटीला न्याय
सर्व म्हणून नामदेव अप्पा पाटील यांची नियुक्ती पृथ्वीराज बाबांनी केली आणि सगळ्यांना या काँग्रेस कमिटीबद्दल अगदी दृढ विश्वास निर्माण झालेला आहे. आज जास्त काय बोलत नाही, पण आप्पा आम्हा सर्व महिलांच्या वतीनं, कराड दक्षिण महिलांच्या वतीनं मी आपण जिल्हाध्यक्ष पदावर आला म्हणून मनापासून आपलं अभिनंदन करते. आणि आजच आपला अभिष्ट चिंतन सोहळा एवढ्या उत्साहाने पार पडतोय म्हणून आपण तुम्हाला शुभेच्छा दिले. आपणास या राजकीय क्षेत्रात उंच उंच भरारी देऊन अगदी गरुडासारखी झेप देऊन यशाच्या शिखरावर आपलं नाव पडकवावं आणि आपणास आनंदी निरोगी असं उदंड आयुष्य लाभावं याच मी संपूर्ण महिलांच्या वतीने आपणास अंतःकरणापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर थांबायचं आहे. नमस्कार. आज आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या आज वाढदिवस आहे अशा श्री नामदेवराव पाटील आप्पा यांचा वाढदिवस आणि त्यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलचा एक छोटेखाने आपण जवळचा हा कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाला आप्पांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व उतरलेले आहे. आदरणीय आप्पा सुद्धा तिथं उपस्थित आहेत आणि आप्पांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळातला सुरुवात ही निदर्शनाने झालेली आहे, आंदोलनाने झालेली आहे. आप्पांच्या वर मी आता ते प्रस्तावित करताना ऐकले की आप्पा सुरुवातीला पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य नाव घेणार नाही, जादा वेळ घेणार नाही. शुभेच्छा द्यायच्या माने साहेबांनी सांगितले आपल्या शुभेच्छा द्या, भाषण करू नका. आपल्या विभागाचे माजी पंचायत समिती सदस्य काय बोलणार नाही, पण या विभागाचे आपण जपलं पाहिजे. हे नेतृत्व वाढतंय, या नेतृत्वाच्या पाठीमागे आशीर्वाद जमलोय. मला 2 मिनिटं संधी दिली, आभार व्यक्त करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय नामदेव पाटील यांना खूप खूप माझ्या शीतल घाडगे या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला ओळखीच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपले या ठिकाणी स्वागत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील आप्पा खूप शुभेच्छा देतो. ग्रामपंचायत म्हणून तुम्हाला तुम्हाला एक नाव दिलं पाहिजे. आपण तुम्ही अनेक लोकांना कामी केली, लोकांना स्वतःच्या पायावर उभा केलं. नामदेव आप्पा आपणाला एक संधी आहे की आता हे आपली चढती कमान आहे. मी तुम्हाला जेव्हा बोलवतो की हिमाचल प्रदेशचे जेव्हा आमदार निरीक्षक म्हणून ऑब्झर्वर म्हणून जेव्हा आपल्याकडे आले होते तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून नाही मला सारखं मिळालं अण्णा हे माझं काम नाही, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, आता मी दक्षिणचा अध्यक्ष आहे. पण आपण मी तुम्हाला तेव्हाही बोलवतो, तुमचे बंधू होते आपण सगळे बसून सांगितलं की आपण ती संधी परत आहे, तुमची चढती क्रमाने आहे. तुम्हाला येणारा काळ हा उज्ज्वल भविष्य काळ आहे. तुम्हाला आपण कराड दक्षिणचं योगायोगाने नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने व तसेच कराड नगर परिषद माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने मी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी आता आपल्याला नामदेवप्पा तुम्हाला परमेश्वरसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या यशामध्ये तितकाच वाटा. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. तिथे आपण दिवसाला विशेष जायसाठी सगळे गोळा झाला, हे सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आहे आणि मीटिंगमध्ये साहेबांना पण होईल. आप्पांनी हे पद न घ्यावं हे विचार करून साहेबांनी सांगितलं होतं. काही खाजगी प्रश्न होते आणि एवढा खर्च जो झाला होता आप्पांच्याकडनं
म्हणून त्यांनी व्यवसायावर लक्ष द्यावं आणि फक्त कराड सांभाळावं असं साहेबांचा एक आदेश एक मित्र म्हणून आपण होता. त्यांचं पॉलिटिकल करिअर थांबवावं म्हणून नव्हता. हा गैरसमज ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी काढून त्याचा त्यांना काही फरक पडत नाही. कुठंतरी कोणती मुलगाला मिळेल आणि त्या व्यक्तीला आपण त्रास द्यावा असे त्यांचे विचार असल्यामुळे साहेबांनी सामना केलं होतं. हे स्पष्टीकरण करणं हे मला फार जरुरी वाटते. साहेबांनी बहुतेक केलंच नसतं. म्हणून नामदेव आणि सगळ्या मंडळींनी की साहेब असा विचार करू शकतात की तुम्ही मनातून काढून टाका. द्वेष, राग आणि इतर लोकांनी वर चढू नये असा विचार आमच्या खानदानाचा कधीच नव्हता. असं असतं तर माझी मुलं तुम्हाला स्टेजवर दिसली असती आणि आपण ज्यांना मिळायला पाहिजे पदं ती मिळायलाच पाहिजे असा आमचा विचार आहे. ज्यांनी कष्ट केले, काही लोक 25-25 वर्ष काँग्रेस पार्टीला आहुती दिली बिना काय मागतात. ती जुनी माणसं होती. त्यांनी कधी अपेक्षा केली नाही. फक्त ते काँग्रेस विचारावरती चालले, काँग्रेस आयडिओलॉजीवरती चालले आणि आत्मविश्वास होता की आम्ही जेव्हा स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा जी लोक आमच्या नंतर येतील ती लोक कल्याणच बघतील, इतर काय बघणार नाही. पण आता आम्ही जे बघतोय ते लोक आपली खुशी भरून राहिले आणि लोक कल्याण खड्या. माझा विचार असा आहे की ज्या काँग्रेसचा आपण पुन्हा आव्हान आहे सगळ्या पदावरती बसलेल्या लोकांना पण तुम्ही लोकांनी लोककल्याणासाठी त्या खुर्चीवर बसणारे दिसायला नाही पाहिजे. आम्ही कधी विसरलो नाही. अपेक्षा ठेवते की साहेबांच्या सारखं यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते ते या जिल्ह्यात निवडून केले. काय एवढी मोठी माणसं, एवढे मोठे विचार, या लोकांचे विचार तुम्ही समोर ठेवून तुमची वाटचाल पुढं अशीच करावी एवढीच माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. विनंती करतो, सभी चलते हैं लेकिन लोगों के साथ चलने वाला एक ही राजा है. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि कराड पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय नामदेवरावजी पाटील अप्पा आपल्या सर्वांना संबोधित करतायत. एका हात वरती आणि जोरदार टाळी आदरणीय अप्पांसाठी. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या आशीर्वादाने, यांच्या नेतृत्वाखाली परवा माझी सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. आज वाढदिवसाचा कार्यक्रम आणि सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवड झाल्याबद्दलचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सदस्याला बाबी आदरणीय बाबांच्या पत्नी उपस्थित आहेत. तसेच आदित्यराव आप्पा चिखलीकर, तसेच उदयश पाटील उंडाळकर येऊन गेले असतात. मग अनिलराव देसाई उपाध्यक्ष जिल्हा बँक, संदीप मांडवे जिल्हा परिषद सदस्य, शेळके साहेब जिल्हा परिषद सदस्य, वाघ साहेब पंचायत समिती सदस्य खाटाव, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुषमाताई घोरपडे, राजेंद्र भंडारे वाई तालुका काँग्रेस अध्यक्ष, सुरेश इंगवले अपंग सेल सातारा अध्यक्ष, प्रदीपराव जानगडे वाई तालुका काँग्रेस, राजकुमार जगताप अध्यक्ष अनुसूचित सेल, काशीनाथ पिसाळ अध्यक्ष वाई तालुका सेल,
सेवा दल, नामदेवराव दौंड चिटणीस माळी, धनश्री माळी महिला काँग्रेस प्रदीप चिटणीस, अर्चना पाटील जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, मीनाक्षी माडगुळकर कराड शहर अध्यक्ष महिला काँग्रेस, वैशंती जाधव कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष, प्राची ताकतोडे महासचिव महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस, मालनराजन तळवकर सेवा दल अध्यक्ष, आनंदराव जाधव किसान काँग्रेस अध्यक्ष, जगन्नाथ कुंभार अध्यक्ष ओबीसी विभाग, संग्राम पवार पंचायत समिती सदस्य, तसेच रवींद्र बडेकर पंचायत समिती सदस्य, विजया थोरात जिल्हा परिषद सदस्य कारवे, राजेश पाटील वाटाळकर, ऋतुजा पाटील जिल्हा बँक संचालक, तसेच भामदास माळी साहेब उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी, इंद्रित चव्हाण साहेब युवा नेते, तसेच अमित जाधव कराड शहर अध्यक्ष, संजय तारके सातारा बीसीसीएल अध्यक्ष, संभाजी चव्हाण संचालक शेती उत्पन्न बाजार समिती, अशोकराव पाटील नगरसेवक माजी नगराध्यक्ष कराड शहर, अंजली श्रीकांत कांबळे आरोग्य विभाग सातारा जिल्हा, माधवी वरते आरोग्य विभाग सातारा जिल्हा, कैलास साळवे संचालक खरेदी विक्री संघ, इंद्रजित गुजर माजी नगरसेवक, मोहनराव वरपडे माजी सरपंच, नांदगाव रवींद्र सविने कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, धनाजीराव काटकर सर रयत संघटना, राहुल पवार अध्यक्ष सातारा जिल्हा युवक काँग्रेस, अविनाश मोहिते दादा नुसतेच येऊन गेले शुभेच्छा देऊन, तसेच विजय यादव नगरसेवक कराड नगरपालिका, विजय वाटेगावकर कराड नगरसेवक, स्वातीताई पिसाळ सामाजिक संस्था, विद्याताई मोरे पत्रकार, विद्याधर देवकर कीर्त सरपंच, किरण धुमाळ रिटायर आरटीओ ऑफिसर, शीतल जाधव आरटीओ सहाय्यक आरटीओ कराड, तसेच संजय ताराके, जगन्नाथ कुंभार ओबीसी जिल्हा अध्यक्ष, आनंदराव जाधव जिल्हा अध्यक्ष किसान सेल, सुदेश काटे प्रदेश सचिव, श्रीकांत चव्हाण कोरेगाव तालुका, मनोहर बर्गे कोरेगाव तालुका, रोहित बर्गे कोरेगाव शहर अध्यक्ष, मनोज कुमार तपासे सातारा शहर, संभाजीराव उत्तेकर सातारा शहर काँग्रेस, प्रवीण वेटा कराड उत्तर युवक काँग्रेस, मंत्री साहेब पाचगणी ब्लॉक अध्यक्ष, तसेच उत्तमराव पाटील पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य चर्चेगाव, संभाजीराव उत्तेकर तालुका उपाध्यक्ष, मनोज तपासे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, श्रीकांत चव्हाण काँग्रेस तालुका अध्यक्ष, मनोहर बर्गे जिल्हा सरचिटणीस, अशा अनेक पदाधिकारी, काही शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे जिल्हा परिषद सदस्य, अशी भरपूर लोक आहेत. सगळ्यांची नावं मी घेऊचीच नाही. आदरणीय सर्व व्यासपीठावर जमलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, मला सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. मला याचा सार्थ अभिमान आहे की सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या संयुक्त महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब होऊन गेले. तसेच बाळासाहेब देसाई पाटीलचे, तसंच किशनगीर अभयसिंह राजे भोसले, विलासराव पाटील उंडाळकर काका असे दिग्गज या पदावरती सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून होऊन गेले. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठलाही राजकीय वारसा नसताना माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मला या काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदावरती विराजमान केलं. माझी जबाबदारी आहे. सर्व आधी माझ्या वाढदिवसानिमित्ताने काँग्रेस पक्षाची जिल्हा निवड झाल्यानंतर आपण सर्व आपण पूर्व प्रयत्न दाखवले आहे. त्यासाठी मी आपल्या चरणी नतमस्तक होतो. आजचा सोहळा केवळ माझा सत्कार नाही, तर माझ्या पक्षाप्रती असलेला निष्ठा आणि तुमच्या सर्वांच्या अथांग प्रेमाचा गौरव आहे. काँग्रेस पक्षाने माझ्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जी मोठी जबाबदारी दिली आहे सोपवले, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठी आपल्या जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा मनापासून आभार आहे. एक सामान्य कार्यकर्ता विश्वास ठेवून जबाबदारी हीच काँग्रेस पक्षाची खरी संस्कृती आहे. मी तुम्हाला आज या पवित्र व्यासपीठावर शब्द देतो की पक्षाने दाखवलेला विश्वास हा कधीही त्याला जाऊन देणार नाही. मित्रांनो, जिल्हाध्यक्षपद हे माझ्यासाठी केवळ एक पद नाही, तर जनतेच्या सेवेसाठी आणि पक्षाच्या विचारासाठी एक मोठी जबाबदारी आहे. आज आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत, पण मला खात्री आहे की तुमच्यासारखे खंबीर कार्यकर्ते साथीने आपल्या प्रत्येक आव्हानावर मात करतील, माझ्या समेत राहतील. काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जे काँग्रेस पक्षाला काही सोडून गेले
त्यामुळे असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काय राहिलं नाही, असं नाही. पण काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे, काँग्रेस पक्षाचा मतदार मोठा आहे. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून मला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं, माझ्या नावे सुद्धा लक्षात राहणार, लोक सुद्धा लक्षात राहणार की मला या 8 दिवसामध्ये शुभेच्छा मिळाल्या. आगामी काळामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षाचा खरा त्याला बूथ पातळीवर काम करणारा कार्यकर्ता असतो. माझ्या काळात शेवटच्या कार्यकर्त्याचा मान सन्मानाने न्याय मिळवून देण्यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडीन. तसेच मी पक्षात नव्या दमाच्या तरुण आणि महिलांना संघटनेमध्ये महत्वाचे स्थान, जेणेकरून पक्ष अधिक गतिमान होईल. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर उतरून संघर्ष करू, विकास कामांचा पाठपुरावा करू. ग्रामीण भागातील रस्ते असतील, पाणी, शिक्षण अशा मूलभूत गरजांसाठी प्रशासनाच्या स्तरावर, शासन स्तरावर लढा देण्यासाठी मी सज्ज आहे. एकजुटीने काम करून सर्वांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाचा उत्साहाने आपण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करू. आणि तसेच येथे मी आज या आनंदाच्या क्षणी मला आणखी एक गोष्ट सांगायला आपल्याला वाटते की नुसतं झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने जनतेने जो विश्वास दाखवला कौतुकास्पद आहे. या निवडणुकीत माझ्या पत्नी सुनंदा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य आणि तसेच रवींद्र बडेकर पंचायत समिती सदस्य आणि आपल्या वाघाव तळगडी गावातून संग्राम पवार या तिघांना या काँग्रेस पक्षाला निवडून दिलं लोकांनी. सातारा जिल्ह्यामध्ये 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती सदस्य हे निवडून आणण्यामध्ये आपल्याला सर्वांच्या साथीने आपण सर्वांनी साथ दिली आणि निवडून आणले. हा विजय केवळ आमचे वैयक्तिक विजय नाही, तर हा माझ्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अहोरात्र कष्टाचा आणि जनतेने काँग्रेस पक्षाच्या विकासावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. मी या व्यासपीठावर मतदारसंघातील सर्व मतदारांचे आणि माझ्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभार मानतो. जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमच्या कौटुंबिक व राजकीय वारसा जपत असताना आम्ही पदाचा वापर केवळ मी सत्तेसाठी करणार नाही, तर जनतेच्या सेवेसाठी असेल. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही विकास आराखडा तुमच्या पुढे सादर करेल, जे काही मूलभूत ग्रामीण भागातील काही प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातील रस्त्याचे अंतर्गत निधी थेट गावापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल, पाण्याच्या रस्त्याचा विषय असेल, मी फक्त जिल्हा परिषद गटापुरतच बोलते असं नाही. मला संपूर्ण जबाबदारी बाबांनी यापूर्वी तालुक्याची जबाबदारी दिली होती. आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात काम करू शकतो. तसेच बाबांनी CSR फंडातून मला आता जवळ 60-70 लाख रुपयाची कामं दिलेली आहेत. त्याच्या शाळेसाठी, शिक्षणासाठी आपण त्यातून पैसे खर्च करू शकतो. तसेच बाबाने मला 200 कोटी रुपयाचे आता निधी मला CSR फंडातून दिलेला आहे आणि तो आपल्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी तो खर्च करायचा आहे. आणि त्याचे योग्य ते नियोजन सर्व शाळा ISR करण्यासाठी, अंगणवाडी असतील किंवा पाण्यासारखे विषय असतील, जे त्या CSR फंडातून जे कामं करता येतील ते मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा मी आपण सर्वजण इथं जमलात आणि या माझ्या 54व्या वाढदिवसाच्या जीवनाच्या टप्प्यावर येत असताना तुम्ही मला सर्वांनी प्रेम आणि जबाबदारी दिली. अशा शुभ दिलेली केवळ एक संकल्प करतो की मी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या प्रचारासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. हा सत्कार सोहळा आणि तुमची गर्दी मला जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा दिली. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ प्रयोग करून दाखवेल. आज तुमच्या आजच्या दिवशी मी तुम्हाला वचन देतो. आणि आपण उद्याच्याला सातारा काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इथं पेट्रोल पंपावरती 10 वाजता शासनाच्या विरोधात वाढती महागाई, इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची शुक्रवारी साताऱ्यात जन आक्रोश आंदोलन आपण आपल्या सतीशला भाटी यांच्या नेतृत्वाखाली आपण 10 वाजता 29 मे रोजी सकाळी 10 वाजता सातारा येथे जन आक्रोश आंदोलन करणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी
सातारा येथील आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये 10 वाजता उपस्थित राहावे. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. भैया